नशिल्या पदार्थाच्या रॅकेटवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. वणीत 2,30,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळ जिल्हा सध्या अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली वणी शहरात एक मोठी कारवाई करण्यात आली असून प्रतिबंधित एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या 2 तस्करांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहे. या कारवाईत पोलिसांनी 2,30,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बसस्थानक परिसरात रचला सापळा. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी शहरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना गोपनीय बातमीदारांकडून विश्वासार्ह माहिती मिळाली की देशमुखवाडी जवळील बसस्थानकाच्या पाठीमागील रोडवर 2 तरुण प्रतिबंधित ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी सापळा रचला. विना क्रमांकाच्या मोपेडवरून आले आणि पकडले गेले. सापळा रचून दबा धरून बसलेल्या पोलिसांना काही वेळात एक काळ्या रंगाची विना क्रमांकाची मोपेड गाडी तिथे येताना दिसली. त्यावर 2 संशयित व्यक्ती बसल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 21 ग्रॅम 18 मिलीग्रॅम एमडी पावडर सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत 1,27,080 रुपये इतकी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल दिलीप ठाकूरवार वय वर्ष 40 राहणार देशमुखवाडी वणी आणि प्रीतम लीलाराम केशवाणी वय वर्ष 44 राहणार सिंधी कॉलनी वणी यांचा समावेश आहे. या दोघांकडून ड्रग्जसह रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी असा एकूण 2,30,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, वणीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर आणि त्यांच्या टीमने अत्यंत चातुर्याने ही मोहीम फत्ते केली. या दोन्ही आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हे ड्रग्ज कोठून आणले आणि वणीत कोणाला विकले जाणार होते याचा अधिक तपास पोलीस करत आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ, वणी.